आषाढी एकादशीची कथा. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात, अशी धार्मिक मान्यता आहे. महाराष्ट्रात या दिवसाला विशेष महत्त्व आहे, कारण लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. एकेकाळी पुंडलिक नावाचा एक तरुण होता. सुरुवातीला तो आपल्या आईवडिलांचा आदर करत नसे, त्यांना त्रास देत असे आणि स्वतःच्या संसारात रमला होता. एकदा प्रवासात त्याला काही महान ऋषी आणि पवित्र स्त्रिया भेटल्या. त्यांच्या वागणुकीतून त्याला आईवडिलांच्या सेवेचे महत्त्व समजले. त्या दिवसापासून त्याचे जीवनच बदलले. पुंडलिक पूर्ण मनापासून आईवडिलांची सेवा करू लागला. त्याच्या या अखंड सेवेमुळे भगवान श्रीकृष्ण स्वतःला त्याला दर्शन देण्यासाठी पंढरपूरला आले. त्यावेळी पुंडलिक आईवडिलांचे पाय दाबत होता. त्याने सेवा सोडली नाही. भगवान दारात उभे असल्याचे कळताच त्याने जवळची एक वीट भगवानकडे फेकली आणि नम्रपणे म्हणाला, प्रभू, कृपया या विठेवर उभे राहा. माझी सेवा पूर्ण होईपर्यंत थोडी प्रतीक्षा करा. भगवान विष्णूंना पुंडलिकाची मातृपितृ भक्ती इतकी आवडली की ते त्या विटेवर हात कमरेवर ठेवून उभे राहिले. सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिकाने भगवंताचे दर्शन घेतले. त्याने एकच वर मागितला, प्रभू, तुम्ही याच ठिकाणी सदैव राहा, जेणेकरून सर्व भक्तांना तुमचे दर्शन घेता येईल. भगवानांनी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि ते पंढरपूरमध्ये विठ्ठल किंवा पांडुरंग या नावाने कायमचे विराजमान झाले. आजही विठ्ठलाची मूर्ती विटेवर उभी आहे. ती पुंडलिकाच्या भक्तीची आणि आईवडिलांच्या सेवेच्या महानतेची साक्ष देते. आषाढी एकादशीचा संदेश स्पष्ट आहे. आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. भक्ती, नम्रता, सेवा आणि नामस्मरणामुळे जीवन पवित्र आणि यशस्वी होते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठू माऊली.